धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातून 1,84,00,000ची रक्कम जप्त झाली होती। या प्रकरणी मोठी अपडेट समोर येते आहे। आरोपी किशोर पाटील याची विधिमंडळ नियुक्ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती राम शिंदेंनी फेटाळली होती। मात्र तरीही तो अर्जुन खोतकर यांच्यासोबत काम करत असल्याचं समोर आलंय। अर्जुन खोतकर अंदाज समितीचे प्रमुख आहेत। नियुक्ती नसताना किशोर पाटील खोतकरांसोबत काय करत होता याची चौकशी लवकरच होणार आहे। विधिमंडळाच्या समितीकडे याबद्दलची चौकशी होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। एकीकडे पोलिसांची एसआयटी तर दुसरीकडे विधिमंडळ समिती या संदर्भात आता चौकशी करणार आहे। म्हणून मी माझी भूमिका समितीमध्ये तिथं बैठकीमध्ये जाहीर केलेली आहे। आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला उपमुख्यमंत्री महोदयाला भेटू, बोलू, सांगू। समितीने काही जरी आरोप झाले असले तरी आपलं कामकाज बंद ठेवलेलं नाही। 3 दिवस आम्ही रात्रंदिवस तब्येत खराब असताना आम्ही गावागावात जातोय, गावागावात भेटतो लोकांना, जनतेशी संवाद। याचं कौतुक तुम्ही करा आमचं। आम्ही गावात गेलो, लोकांना पाणी विचारलं। अरे चांगल्या बातम्यापेक्षा वाईट बातम्यावर का लक्ष देतात? चांगलं अरे प्लीज ऐका ना यार, माझं ऐकून घेणार नाही का? चांगल्या बातम्यापेक्षा तुम्ही अशा बातम्यावर का लक्ष देता? आम्ही गावातल्या लोकांना पाणी विचारलं, हे का सांगत नाहीत? आम्ही पाण्याची व्यवस्था केली, हे का सांगत नाही? आम्ही आदिवासीचे घरकुल मिळायला पाहिजे, शबरीचे, हे का सांगत नाहीत? तुम्ही अशा गोष्टीमध्ये काय इंटरेस्ट ठेवता? सर, त्या समितीने गठीत अध्यक्ष म्हणून मी माझी भूमिका समितीमध्ये तिथं बैठकीमध्ये जाहीर केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।